बराच वेळ झालाय. साहेब कामात आहेत, त्यांचं काम झालं की ते तुम्हाला बोलवतील. तोपर्यंत तुम्ही थांबा, बसून घ्या जरा. ठीक आहे, पण त्यांना सांगा की मी वाट बघते. बोलवतील ना त्यावेळेस तुम्ही जावा ना. तुम्ही असलं कुठलं काम करते ही म्हणजे अजून संपन्न झाले. गावापासून वाट बघतो लागायची. फोनच करतो. हा बोल. हॅलो, अगं कुठेस तू? हा, तुझी कामं संपतात का ना आजच्या दिवसात? मला पहिले सांग, तुम्हाला भेटणारच नक्की? अगं वाट बघतोय मी तुझी. अरे मी बी तेच करते, फक्त तुझीच वाट नाही बघत आहे तर काम संपण्याची बी वाट बघते. एकलंय महत्वाचं काम, तेवढं करते आणि येते. पण आजच्याला संपलं नाही काम? आता काम संपूनच येते का नाही बघ. हा, कुठे आहेत तुमचे साहेब? कुठे आहेत तुमचे साहेब? बोलवा जरा त्यांना. मगाचपासून आम्हाला बाहेर वाट बघायला लावली. आम्हाला काही कामधंदा नाहीत होय? लगेच आलो म्हणाले आणि गायबच झाले. तुम्हाला जर साधी एक योजना राबवता येत नसेल ना तर कशाला खुर्च्या उभवता? माझं काम हे आत्ताच्या आत्ता इथं झालं पाहिजे, नाही तर तुम्ही हाय आणि मी हाय. हॅलो काकी. काय झालं चव्हाण? गेली का ती? अहो गेली कुठली, आत आली ती. अख्खी झेडपी तिने डोक्यावर घेतली. काय करावं कळलं झालंय बघ. काय करू म्हणजे? तिला सांगा आज काम होणार नाही. झेडपी अध्यक्ष उद्या येणार आहेत म्हणावं, त्यांच्याशी बोला. मग मी बघते तिचं काय करायचं ते. बरोबर सांग. आम्ही एक बाई असून दुसऱ्या बायकांचं दुःख समजून घेत नाही असा कांगावा करून आमच्या विरोधात राजकारण करायचा काहीतरी डाव असणार त्या अंकुशराव पाटलाचा. म्हणून आम्ही तिथं जाऊन आता उपयोगाचं नाही. पण त्या पोरीला तिथनं घालवाय पाहिजे. त्या पोरीला जर नाही अडवलं ना तर डोक्यावर मिरं वाटेल माझ्या. काहीतरी करायला पाहिजे. काकीचा फोन. जी काकी. विरू, कुठं आहेस र? जरा बाहेर आलो. तू का हो? अरे काम धंदा सोडून कुठं हिंडा लागलायस? त्या झेडपीच्या ऑफिस मध्ये जा आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता? वय आत्ताच्या आत्ता. त्या अंकुशरावची लोक येऊन तिथं दंगा घालायला लागलेत. काय? बरोबर काकी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी जातून बघतो काय झाले ते. आणि लवकर जा तिथनं. हा. तुम्हाला जमत नसेल ना ही कामं तर सरळ राजीनामा द्या. हाव जरा बघा, या विधवा बायकांकडे बघा. ह्यांच्या जागेवर जर तुमची बहीण असती तर असंच वागलं असतं वय तुम्ही? शांत बसल्यामुळेच फावलंय तुमचं. निराधार बायकांना असं ताटकाळत ठेवून असं कुठलं काम करतायत ती? बोलवा त्यांना. या साहेब या. कुठे दडून बसले होता? दडून नव्हतो बसलो, तुमचंच काम चालू होतं. तुम्ही बोलला आणि काम झालं असं कुठं होतं का? तुमचं अगोदर सगळं रेकॉर्ड चेक करावं लागतं, तेच करत होतो. आता झालं असेल ना सगळं बघून. आता गप मंजुरी द्यायची यांच्या शिवणयंत्रेला. अशी कशी मंजुरी द्यायची? अध्यक्षांची आम्हाला बोलावं लागेल. तुम्ही उद्या या. उद्या उद्या करून 2 महिने झालेत आज साहेब. झेडपी म्हणजे का स्वतःच्या बापाची जहागीर समजताय होय तुम्ही? मी बी बघतेच आज यांचं काम कसं होत नाही. ते तुम्हाला भल्या बोलानं सांगितल्याला कळत नाही ना?
तर मी बी खळखट्याक करायला पुढं मागं बघणार नाही. हो हो पिऊताई, त्यांना इंगा तुमचा दाखवलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते सुधारणार नाही. अहो ताई काय बोलताय तुम्ही? असं काय बोलू नका. शांत व्हा सगळे. काय चाललंय ही? एवढा कसला कालवा लावलाय? तुमची मुजुरी चालेल हे का अंकुशराव पाटलाचं घर नाही? शांत बसाय. पियू, तू तू इथं तू इथं काय करतेस? आणि ह्यो कसला कालवा लावलाय? या विधवा महिलांना शासनाकडनं शिवणयंत्र मिळणार होतं, हा. त्यामुळे त्यांचं घर बी चालणार होतं. पण नाही, गरिबांना नडवायचं धोरण आहे ना यांचं. आज 2 महिने झाले वीरू, ह्या महिला इथल्या चक्रा मारताय, पण ह्यांच्यावर त्यांचा काडीचा बी असर होईना झाला. साहेब काय चाललंय ही? तुम्हाला काय शासनाचा पगार पुरत नाही वे? जसं गोरगरिबांच्या टाळीवर चलून खाताय. नरकात चढाल की असलं वागल्याने की काय नाही. ह्यांचं काम आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. वीरूभैया तशी काय अडचण नाही आम्हाला, पण तुम्ही वाईज जरा 2 मिनिटं साईडला येता का? तुम्ही या आत या आत. या आलोच मी. या. बोला. वीरूभैया काके साहेबांनी मला सांगितले की ह्या बायकांना उद्या बोलव म्हणून. हे बघा, काकींनीच मला इथं पाठवलंय हे सगळा गोंधळ मिटवायला. आणि आमचं वैर नाही जनतेशी नाही हो, अंकुशराव पाटलाशी. त्यामुळे ते बाकीचं काय माहित नाही मला. पडदेशीने यांचं का मार्गी लागलं पाहिजे. हो पण काके साहेब, काकीला उलट आवडेलच यांची कामं मार्गी लागली तर. आणि तुम्ही ना काकीचं नाव घेऊन स्वतःच्या चुका लपवू नका काय. मग आजच्या आज यांची कामं झालीच पाहिजेत. ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी काम करतो यांचं, पण तेवढं काकींशी बोलवून घ्या तुम्ही. आणि ह्या बायकांना सांगा उद्या मशीन घेऊन जायला. ठीक, धन्यवाद. या. चला. ताई काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमचं काम झाले. पिऊ उद्या येऊन हे मशीन घेऊन जाऊ शकता. लेकरा लय उपकार झालं बघ तुझं. ही दोन्ही बी पोरं लय गुणाचे आहेत. आमच्या समद्यांचं आयुष्य ह्या दोघाला लागलं बघा. तुम्ही दोघांनी एकत्र येऊन काम केलं तर साऱ्या जगाचं भलं होईल. पिऊताईंचा विजय असो, वीरूभैयांचा विजय असो, वीरूभैयांचा विजय असो, पिऊताईंचा विजय असो, वीरूभैयांचा विजय असो. थँक्यू, तुझ्यामुळे त्या बायकांचं काम झालं. खरं तर तुला थँक्यू, तुझ्यामुळे झालंय ती काम. अरे नाही, तुझ्यामुळे झालं. तू आला नसता ना तर कामच झालं नसतं. अगं नाही ग, तू जर त्या बायकांना इथे घेऊन आली नसतेस ना तर त्यांचं काम झालंच नसतं. बरं, आपण सेटलमेंट करूया. दोघांमुळे काम झालं. ही बरं. नमस्कार. हा, तू मगाशी फोन केला होता. हा अगं ती गंमतच आहे. गंमत? हा कसली गंमत? चल तुला दाखवतो. चल. चल. सकू दादा मेले. ऐक ना, मला नाही जमणार तुझ्यासोबत यायला. दादाने जर का मला बघितलं ना तर माझीच गंमत व्हायची. अगे तू त्या जगूचं टेन्शन नको घेऊस. तुला अजून माझं डेअरिंग आणि माझ्या टेररचं बेरिंग माहित नाही. उगाच आपलं जग होता. काकी काकी कुठे कुठे? ही होय तुझ्या टेररची बेरिंग. हा ते काय आपलं हे बघे, मी आहे ना, मी काही काकीला घाबरत नाही बरं का. हा मग मी फक्त त्यांचा एक आदर करतो म्हणून मग जरा ते हे. आणि ऐक, इकडे तू जागा थांबलाय ना, हा आपण मागच्या दाराने जाऊ म्हणजे कोणाला काय कळणार नाही.
चल चल. बरं. हा. असं काय बघतोयस? तू बी डेंजर डेअरिंग बाजीस की वाघिनीवानी जे भीतेस. प्रियंका अंकुशराव पाटील आहे, विसरू नकोस. चला प्रियंका अंकुशराव पाटील, नाहीतर आपल्या घरच्यांनी बघितलं ना शिकार करताला आपली. चला. चल. नमस्कार ताई. प्रियंका ताई आहेत का? अहो त्या मगाशीच बाहेर आले की. मगाशीच? आम्ही तर मगापासून इथं उभं आहे, आम्हाला नाही दिसल्या. पण त्या तर कवाच बाहेर गेले ती. बाहेर आल्या तर मग कुठे गेले? अहो त्या ते जगू दादा ते पिऊ ताई तिकडे दिसल्यागत झाले बाबा 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 बाबा. कुठं? ते बी 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 ते बी 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 बी. हा ठीक आहे ताई. सांग ना वीरू, कुठे चाललोय आपण? मातीची भांडी कशी बनवतात याचा अनुभव घ्यायचा होता ना तुला. तुझी तीच इच्छा पूर्ण करणार आहे. खरंच? अण्णा बोला. हवेला मातीची भांडी कशी बनवतात ना ते शिकायचं होतं. हा तेवढं शिकवा की. या बसा शिकवतो. हा वीरू आहे. हे असे करायचे, हात ओले थोडे करायचे, हात ओले करायचे. हा हे असं चाक फिरवावं लागतं आणि पुन्हा मग हे असं वर वडायचंय. साजण 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 रे तू, साजण 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 रे तू, साजण 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 साजण.
छान झालंय हो ना. हा आणा इकडे भट्टीला लावतो हा घ्या. भट्टीला लावून येतो. वीरू, आज मला इतकं भारी वाटतंय ना की बोलायलाच नको. खरंच कालचा आणि आजचा दिवस माझ्यासाठी लय म्हणजे लयच खास होता. म्हणजे बघ ना, काल मला रानात पार्टी कशी करायची हे कळलं आणि आज मला मातीची भांडी कशी बनवायची हे कळलं. खरंच वीरू, खरंच थँक्यू. दोस्तीत थँक्यू म्हणत नसतात. हा पण नाही तरी बी तुला नाही कळणार मला किती आनंद झालाय ती. तुझ्या चेहऱ्यावर दिसतोच त्यो. आणि तुझ्यामुळे आलाय तो माझ्या चेहऱ्यावर. मी ना असं कधी मातीत खेळलेच नाही. आज पहिल्यांदा मी मातीत अशी खेळतीया. म्हणजे मला ही मातीची हात बी धुवावी नाही वाटना. इथंच आयावर कामाला राहावं. दिवस रात्र नुसती मातीची मडकी भांडी हिथंच बनवत राहावं. मला खरंच लय म्हणजे लयच भारी वाटतंय. ए हा, मी अजून एक मडकं बनवणार आहे. अण्णा आणखी एक भांड बनवायचं आपल्याला. या. पिऊताई साठे, तुम्ही इथं? ते पिऊ ताई तुम्ही काय झालं? ते जग्गू दादांनी काय दादाचं काय? ते हुडक कायला सांगितलं होत. काय? त्यांना कळलं का काय की मी इथं आहे? नाही आणखी आहेत आणि त्यांनाही कळलं बी नाही पाहिजे साठे. जर का दादाला हे कळलं की मी इथं आहे तर तुम्ही आहे आणि मी आहे. नाही मी आपल्या सावली खाल्या मी कशाला सांगतोय त्यांना. हा आलेच मी. वीरू, मला निघावं लागेल. जग्गू दादाला कळलंय तो कवा बी इथं येऊ शकतो. अगं मग त्याचं काय टेन्शन घेतेस तू? मी आहे की इथं. अरे तू आहे म्हणून तर टेन्शन आहे ना. सॉरी पण मला खरंच निघावं लागेल. ठीक आहे. अण्णा ते द्या ना. थँक्यू अण्णा, खरंच थँक्यू. या परत या. बरं चल येते. बाय. बाय. चला साठे.